आज आपण बनवणार आहोत भडंग, झटपट होणारा पदार्थ। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी टाकत आहे तेल। आपल्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त कसं तुमच्या सोयीनुसार लाल तिखट, इथे मी पाव चमचा एवढं लाल तिखट टाकले। रंगासाठी हळद, थोडासा गरम मसाला, त्यानंतर धनेपूड, थोडीशी साखर जेणेकरून त्याची चव जरा गोड तिखट येईल। त्यानंतर चवीपुरतं मीठ। हे सर्व मी कमी गॅसवरती कमी आचेवरती करपणार नाही ही काळजी घेत ते परतलेलं आहे। हे एकदा थोडंसं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कुरमुरे। हे कुरमुरे आपण व्यवस्थित असे परतवायचे जेणेकरून सर्व कुरमुऱ्याला तो मसाला लागेल। तसंच आपण हे 1 मिनटं पूर्ण असं परतवणार सो दॅट ते खमंग असे कडक असे होतील। आणि अशा पद्धतीने तयार आहे आपला इव्हिनिंग स्नॅक्स भडंग। केवळ फक्त 2 ते 5 मिनटामध्ये तयार होणारं सर्व साहित्य रेडी असेल तर 2 ते 5 मिनटामध्ये हे भडंग तयार होतं। हे आता आपण काढून घेणार आहोत आणि तयार आहे तुमचा इव्हिनिंग स्नॅक्स।